चौकात फक्त मीच टिकणार साहेब. चौकात फक्त मीच टिकणार साहेब. आता जर तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते आपण ओपन केल्यानंतर सिम्पली ते न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. बीटमार्क व्हिडिओ असेल तो तुम्हाला ते स्लाइड करून ऍड करायचा आहे. बीटमार्क व्हिडिओ ते आपण ऍड केल्यानंतर त्याच बीटमार्क व्हिडिओ आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं एक ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीटमार्क व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचं. ह्या बीटमार्क व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत, ते तुम्ही बघू शकाल की 1-2-3 अशा बीट आहेत. ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील हेतून हा जो व्हिडिओ असेल तो स्पीड करायचा आहे. पहिली बीट व्हायची कोडे चेंज होत आहे, इथे आपली पहिली बीट चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, इथं स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची आपली बीट इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला स्प्लिट करत नाही. स्प्लिट केल्यानंतर हा जो वेगवेगळा भाग होईल त्यामध्ये आपल्याला इथून आता फोटो ऍड करायचा. तर सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करायचं, वेगळा भाग झाला आहे त्या लेअरवरती, आणि खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुमचा फोटो असेल स्लाइड करून ऍड करून 2 बटन इथून सेट करायचा आहे. सेम प्रोसेस आपल्या प्रत्येक बीटला इथून फोटो ऍड करून घ्यायचा. अशा प्रकारे सेट नसेल झालं 2 बटन इथून तुम्हाला सेट करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा जुटायचं ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल खाली, त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण हे PNG दिलं तुम्हाला ते तुम्हाला इथून ॲड करायची, लेंथ शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे. तर इथून मी फोटो ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, हे जे पहिले ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला, लुमिन फ्लॅश नावाचं. स्लाइड करायची, लेंथ संपूर्ण कमी करायची खालची, आणि तुम्हाला अप्लाय टॉल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. कीचं ऑप्शन आहे प्लेच्या शेजारी, त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा ठीक आहे, की ते एक दिल्यानंतर ह्याच फोटोच्या शेवटला इथे घेऊन सिम्पली इथे की द्यायची आणि फोटो झूम करायचा आहे. अशा बाय ठीक आहे. तर हेच प्रोसेस आपल्याला आहे ना, हे एक फोटोला करायचं. 6 सेकंदाच्या पुढचे फोटो असतील ते 4, त्या 4 फोटोला इथून की देऊन घ्यायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हा जो आपला दुसरा फोटो आहे ना तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशन्स ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून इनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल, रॉक वर इट केलं इथून स्लाइड करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो व्हिडिओ असेल याचा स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना आउटमधला ब्लॅक होलचा जो इफेक्ट असेल याचा स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला ड्रॉप डाऊनचा जो फेड असेल याचा स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला 6 स्लाइड हा जो व्हिडिओ असेल याचा स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला क्रॉस सेकचा जो व्हिडिओ असेल याचा स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला पेंडिंगचा जो व्हिडिओ असेल याचा स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व फोटो इफेक्टला दिल्यानंतर सिम्पली आल्यानंतर तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला आल्यानंतर येथे तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा, इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ तसं पहिला जो फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड दाटवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिरर आहे, सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसरा, तिसरा आणि चौथा फोटो आहे त्या फोटोला ठेवायची. लेंथ ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, फिल्टर 0 करून ओव्हर एडिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचं, म्हणजे 5 सेकंद आहे तिथे, आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल 3 बार्स, इथून स्लाइड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 5 सेकंद आहे तिथला जो फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे तिथे यायचं, त्याच्या थोडं पुढे यायचं आपल्याला इथे आलो आहे तशा प्रकारे, आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला हा जो गोल्डनचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा, वरती तुम्हाला नाव मिळून जाईल आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असे मध्यभागी ठेवा फोटोच्या, जो आपला 8 सेकंद आहे तिथला फोटो तिथे, आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 10 सेकंद आहे तिथला फोटो आहे, जिथं आपण स्पीड केला तिथे यायचं. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली पुन्हा ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सिम्पली स्प्लिट स्क्रीन कार्ट, इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला 10 सेकंदाचा जेवढा फोटो आहे तेवढीच ठेवायची.
त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटचा फोल्डर राहील त्याच्या थोडं पुढे या आणि इथं मग बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करू. सिम्पली तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. ग्लोईंग डबल्स इथून स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल तर आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल तर एक्सपोर्ट होऊन जाईल.